लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी सुनेचा व तिच्या माहेरच्यांचा छळ करणाऱ्या नागपूर येथील टेकाडे परिवाराविरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यात पती व ननद यांचा समावेश आहे। भंडारा येथील प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या असलेल्या वैभवीचा विवाह शांतीनगर मुदलियार लेआउट नागपूर येथील अभिषेक डेकाटे यांच्यासोबत 19 जानेवारीला झाला होता। मुलगा कमावता असून 7 ते 10 लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न असल्याचे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते। मात्र अभिषेक कसलाही कामधंदा करीत नसून पूर्णतः आई वडिलांवर अवलंबून व व्यसनाधीन असल्याचे लग्नानंतर लक्षात आले। फसवणुकीबद्दल वैभवीने सासरच्यांना विचारले असता तिचा छळ सुरू केला। माहेरवरून रुपये आणायला सांगितले। एवढेच नाही तर मुलीचा पती आणि सासऱ्याने प्रतीक तांबोळी यांना प्रत्यक्ष भेटून 5 लाखांची मागणी केली। आमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, रक्कम न दिल्यास व पोलिसात तक्रार केल्यास मुलीचे बरे वाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहाल, अशी ही धमकी दिली। यानंतर सासू व नंदेने वैभवीचे सोन्याचे दागिने हिसकावून वडिलांकडून 5 लाख रुपयांची मागणी केली असे सांगण्यात आले आहे। तर या प्रकरणी भंडारा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझे लग्न नागपूर येथील अभिषेक राजेंद्र डेकाटे यांच्याशी 19 जानेवारीला संपन्न झाले। लग्नाच्या 15-20 दिवसातच कळाले की अभिषेक हे काही काम न करता दिवसभर घरीच मोबाईलमध्ये रील्स बघत असतात। एक दिवस मी त्यांना विचारले की तुम्ही कामावर जात नाही, काही काम करत नाही। त्यावर त्यांनी म्हटले की तुला 2 टाइम खायला मिळते ना, तू माझ्या कामाबद्दल मला काही विचारू नको। असं ऐकून मला धक्का बसला। ह्या विषयात मी माझ्या सासू सासऱ्यांना विचारले की अभिषेक काही काम नाही करत। त्यांनी पण उत्तर दिले की तुला 2 टाइम खायला मिळते ना, त्याच्या कामाबद्दल आम्हाला नको विचारू, तुझे बाबा कधी कामात येतील, असे विचारून ते मला त्रास देऊ लागले, माझ्या मानसिक छळ करू लागले। त्या दिवसानंतर त्या सगळ्यांची वागणूक माझ्याशी बदलून गेली। रोज मला ताने मारायचे। अभिषेक हे दिवसभर घरीत राहत होते व सायंकाळी निघून जात होते आणि रात्री 12-12 वाजता नशेच्या हालतीमध्ये परत येत होते। येऊन मी त्यांना विचारले की तुम्ही आधी सांगितले होते की तुम्ही निर्व्यसनी आहात, आध्यात्मिक आहात, माळा घालता गळ्यात। चिडून माझ्या अंगावर हात उचलायला लागले, मला मारहाण करायला लागले। याबद्दल मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितले असता त्यांनी म्हटले की तुला तर माहीत आहे ना, त्याचा स्वभाव तापट आहे, तू कशाला त्याच्या वाटेला जाते। या दरम्यान माझ्या सासूने आणि नणदनी माझे पूर्ण दागिने हिसकावून घेतले व आपल्याजवळ ठेवून घेतल्यावर म्हणाले की जा आपल्या पप्पाच्या घरून पैसे मागून आण, एवढ्याशे दागिने दिल्याने काही नाही होत। आणि नंतर मला अभिषेक नक्षलवाद्यांची धमकी देऊ लागला व म्हणाला की लग्नामध्ये 2-3 नक्षलवादी आले, तुझ्या बापाला पता तरी चालला का? जर आमचं काही कमी जास्त होईल तर आमच्या मदतीला नक्षलवादी तयारच आहेत। दिनांक 28/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे, त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी, ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न 2025 मध्ये जानेवारी 2025 मध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं। परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं तिथे सेटलमेंट होण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते काही जमलं नाही। शेवटी 28 तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन 85 BNS आणि 351, 352, 35 BNS प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये वैष्णवी डेकाटेचे पती, सासरे, त्याच्यानंतर त्यांचे सासू आणि नणंद असे 4 लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि हुंड्याची मागणी केली आहे, अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। वैष्णवीचे कुटुंबे नागपूरमध्ये राहतात। त्यांनी त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पण तसं अद्याप काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही। सध्या गुन्ह्याचा तपास एक महिला अधिकाऱ्यांकडे आम्ही दिलेला आहे, VK मॅडमकडे, आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे। जर तपासामध्ये काय अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई आम्ही करू।